अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हा शाखेने मोठी कारवाई केली आहे। पारनेर तालुक्यातील करजुले येथे छापा टाकून 15,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक मुमुकर सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ही कारवाई केली। गुप्त माहितीच्या आधारे मांड ओहळ फाटा ते गुरेवाडी मार्गावरील करजुले शिवारात सापळा रचण्यात आला। यावेळी गुरेवाडीकडून येणारा टाटा कंपनीचा हायवा अडवून तपासणी केली असता त्यामध्ये अवैधरित्या 4 ब्रास वाळूची वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले। चालक नवनाथ शिवाजी काळे राहणार जांभळेवाडी तालुका पारनेर याला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत ही हायवा गाडी राहुल जाधव राहणार टाकळी ढोकेश्वर याची असल्याचे समोर आले असून तो सध्या फरार आहे। या कारवाईत 40,000 रुपयांची वाळू आणि 15 लाख रुपयांचा टाटा हायवा असा एकूण 15,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पारनेर पोलीस करत आहे।